जय शिवराय जय संविधान। एक 4 दिवसापूर्वी आम्ही निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी आलो होतो की सरसकट कर्जमाफी करावी व जे ऑनलाईन खत प्रक्रिया आहे ही तात्काळ थांबवावी। आजही आलो, आज बैलगाडी घेऊन आलो, तर त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनामार्फत आमच्यावरती दबाव आणण्यात आला, परंतु प्रशासनाने सहकार्य केलं आणि आम्ही इथपर्यंत आज एक कवतनी बैलगाडी घेऊन आलो। आमच्या व्यथा इथं आलो होतो, परंतु आजही जिल्हाधिकारी साहेब एखाद्या आमदार खासदार कोणाच्या तरी बैठकीमध्ये व्यस्त आहेत। म्हणजे त्या दिवशी 4 तास बसून भेटले नाही, आजही आलो, आजही भेटले नाही। अपर जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलोय, त्यांना सांगितलं, म्हणजे थोडक्यात असं सांगायचं की जेवढं सरकार निष्काळजी आहे शेतकऱ्यांबद्दल तेवढंच प्रशासनही आहे की काय, आज अशी शंका आली। कारण त्या दिवशी 4 तास बसलो आणि आमदार खासदार यांना जर तुम्ही आल्याच्यानंतर त्यांना जर वेळ देऊ शकता साहेब, तर ही शेतकऱ्यांची मुलं तुमच्याकडे त्यांच्या व्यथा घेऊन आल्यात, त्यांचा बाप आत्महत्या करतोय, जी शेतकरी कर्जमाफी दिली आहे तिच्यामध्ये तुम्ही नको त्या अटी घालून ठेवल्या आहेत। जे ऑनलाईन खत विक्री, आज शेतकऱ्याला खत पाहिजे, अरे ऑनलाईन नाही ऑफलाईन सुद्धा भेटत नाही, तुम्ही ऑनलाईन करून ठेवलंय। ते ऑनलाईन करण्यासाठी त्याच्याकडे मोबाईल नाही। आत्तावर एक 90 वर्षाचे बाबावरती आले, त्यांच्या काहीतरी काम घेऊन ते सुद्धा त्यांच्याकडनं होत नाहीये। म्हणजे त्या शेतकऱ्यांना करायचं काय? आत्महत्या केल्याशिवाय त्यांना पर्याय का? म्हणून आज आम्ही आज जे निवेदन घेऊन आलोय की सरसकट कर्जमाफी 14 जून पर्यंत करावी, अन्यथा 15 जूनला आम्ही इथं शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा व एक अन्नत्याग उपोषण आम्ही त्या दिवशीपासून चालू करणार आहोत। मला असं वाटतं की तुम्हाला शेतकऱ्यांना म्हणजे डावललं जातंय असं वाटतं? नाही, वाटतंय म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलोय। आमची जी तळमळ घेऊन आलोय का, तर हे सरकार सुद्धा जे शेतकऱ्यांबद्दल तर नको त्या गोष्टी करतंय आणि त्यासोबतच हे प्रशासन सुद्धा या सरकारच्या प्रेशर खाली दबावाखाली येऊन ते सुद्धा शेतकऱ्यांच्या सोबत म्हणजे छळच करतंय। म्हणून आज आम्ही आमच्या व्यथा घेऊन इथपर्यंत आलोय। बैलगाडी मोर्चानंतर आता पुढलं पाऊल कोणतं? पुढचं पाऊल येणारा काळ आमचा जो आहे किंवा येणारी जी आमची योजना असेल ती आमची गनिमी कावा असेल का, तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि आम्ही त्या शिकवणीतून आम्ही या गनिमी काव्यानेच आमचं आंदोलन राहील। या सरकारला आम्ही झोप येऊन देणार नाही। आज आपण संघर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारने जी कर्जमाफी जी शेतकऱ्यांना न पुरणारी आहे, न परवडणारी आहे, अशी जी शेतकरी कर्जमाफी केली आहे ती तात्काळ त्यांनी ती बंद करून सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे। आणि दुसरी आता जे तोंडावरती आलंय कोणतं ऑनलाईन खत विक्री, हे त्यांनी तात्काळ थांबवावं। प्रायोगिक तत्वावर त्यांनी कोल्हापूर आणि संभाजीनगर जिल्हा घेतला केंद्र सरकारने, परंतु माझं संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना आव्हान आहे की साहेब तुम्ही आता हे थांबवा, तुम्हाला काय करायचं त्यात काय दुरुस्ती करायच्या त्या नंतर करा, पण आज शेतकऱ्याला अडचण यायला नाही पाहिजे। आज शेतकऱ्याला आज खताची गरज आहे त्याची अडचण यायला नाही पाहिजे, म्हणून तुम्ही आज तात्पुरती थांबवा व शेतकऱ्यांना ऑफलाईन मध्ये खत द्या। अन्यथा 14 तारखेपर्यंत जर तुम्ही हा निर्णय नाही घेतला तर 15 तारखेला संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही एक अन्नत्याग उपोषण आमरण उपोषण करणार आहोत व एक भव्य मोर्चा शेतकऱ्यांचा या विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर यांच्याकडे आणणार आहोत। आजपासून जे खत दुकानदारांनी जे मशीन बंद केलेली आहेत आणि काय करणार ते दुकानदार पण काय, जर कधी सरकार म्हणत असेल तर काळा बाजार थांबवण्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या, मग याचा अर्थ असा आहे की हे सरकार हातबल आहे, काळा बाजार थांबवू शकत नाही। यांनाच त्या गोष्टीची भीती म्हणजे का तेच करतात, या अधिकाऱ्यांना पुढे घालून यांच्या पाठीमागं हे सरकारच कुठेतरी काळा बाजार करायला यांना भाग पाडते अशी आम्हाला शंका येते। व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केलेली, शेतकऱ्यांची गैरसोय होते, त्याबद्दल काय बोलणार? मग तेच सांगतोय ना की या व्यापाऱ्यांनाही मी आवाहन करतोय की तुम्ही सध्या बंद करू नका, परंतु या सरकारने तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी ही थांबवावी। ऑनलाईन खताची जी ऍप त्यांनी आणलंय ते थांबवून 14 तारखेच्या आतमध्ये, मी तर म्हणतो त्यांनी आजच्या आज तो निर्णय घ्यावा आणि ऑनलाईन हे थांबवावं व शेतकऱ्यांची गैरसोय न होता त्यांना तात्काळ खत मिळण्यात यावं। आपलं पंढरीनाथ गोडसे पाटील, संस्थापक अध्यक्ष संघर्ष शेतकरी संघटना।